टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेल्या तपसे चिंचोलीमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर शहाजी सुरवसे या अल्पभूधारक शेतकऱ्याचं हे घर आहे आणि अल्पभूधारक शेतकरी जे आहेत शहाजी सुरवसे यांना 2 एकर जमीन आहे आणि या जमिनीमध्ये भागत नाही। कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यावर भागत नाही म्हणून त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी, मेंढी आणि म्हशींचं पालन केलेलं होतं। घरासमोरच गोठा उभारलेला आहे आणि या गोठ्यामध्ये ते दुधाचा व्यवसाय करण्यासाठी म्हणून शेळी, मेंढी आणि म्हशी पाळलेल्या होत्या। मात्र शॉक सर्किटमुळं त्यांच्या 7 मेंढ्या त्याचबरोबर 2 शेळी आणि म्हशीचं देखील म्हणजे म्हैस देखील दगावलेली आहे आणि त्यामुळे हा शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे। शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन किंवा मेंढी आणि म्हशीचं पालन करण्याचं ह्या छोट्याशा गोठ्यामध्ये ठरवलेलं होतं आणि शॉक सर्किटमुळे 3 जणांना शॉक लागलेला आहे। तर 7 मेंढ्या दगावलेल्या आहेत, 2 शेळ्या दगावलेल्या आहेत, त्याचबरोबर एक म्हैस दगावलेली आहे आणि 3 जणांना आपण जर पाहिलं तर हा जो छोटा आहे चिमुकला शहाजी सुरवसे यांच्या घरातला याला देखील शॉक लागलेला होता। त्याचबरोबर तपसे चिंचोलीचे गावकरी काय आपल्यासोबत होते, यापैकी 2घांना देखील शॉक लागलेला होता आणि आता शेतकरी जो आहे तो पूर्णपणे अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी सर करंट लागलं होतं, पाऊस चालू होता, मेंढरा आणि शेळे मेलेत। किती शेळ्या होत्या? ती 7 मेंढरं, 2 शेळ्या आणि 1 म्हैस होती। कसं हे उभारले होतं तुम्ही गोठा आणि म्हणजे 2 एकर शेती आहे तुम्हाला, तर कसं भागवता वगैरे काय ह्याच्यामध्ये काय आपलं कामगार करून भागवतो रोजानी जाऊन। हे गोठा उभारताना तुम्ही शेळ्या मेंढ्या उभारल्या होत्या, तर ते कसे पैसे उभे केले होते? ते पाहुण्यारावळ्याकडून काढून घेतले होते, मागून कर्ज काही तेन म्हणे लोकांकडून मागून पाहुण्याकडून तेन आणले होते विकत। कसं म्हणजे शॉक म्हणजे करंट कसं उतरलं वगैरे? करंट काय शेडला उतरलं, आम्हाला काय माहीत नव्हतं उतरलेलं। अचानक मेंढरं पडलेल्याच मग आम्ही आलो मध्ये बघायला, पण लागलं करंट होतं। किती शेळ्या मेंढ्या दाखवलेल्या आहेत? मेंढ्या आहेत 7 आणि 2 शेळ्या आणि 1 म्हैस। प्रशासनाचं कोणी आलं होतं वगैरे? प्रशासनाचे काय डॉक्टर आले होते सरकारी दवाखान्यातले आणि तहसीलचे आले होते साहेब, पुन्हा लाईनमॅन साहेब आले होते चिंचोलीमधले। अल्पभूधारक शेतकरी आहेत, 2-2.5 एकर शेती आहे त्यांना आणि मग काहीतरी जोडधंदा उभा करून मग कुटुंबाला उभं करायचा प्रयत्न होता आणि त्यामध्येच आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही जी तार आहे विद्युत तारा, याला या शेडचा स्पर्श झाल्यानंतर करंट उतरलं आणि मग गावकऱ्यांना सुद्धा 2 जणांना शॉक लागला, एका चिमुकल्याला शॉक लागला आणि 7 शेळ्या आणि 7 मेंढ्या, 2 शेळ्या आणि 1 म्हैस दगावलेली आहे। मला सांगा काय मागणी करताय सरकारकडे, या शेतकऱ्याला काय मदत झाली पाहिजे? तपसे चिंचोली तालुका औसा या ठिकाणी अतिशय एक दुर्दैवी घटना घडलेली, जे की ऑलरेडी कर्जबाजारी असणारे शेतकरी, हे शेतकरी यांनी लोकांचं कर्ज घेऊन उसनेपासने हे करून एक उदरनिर्वाह भागवण्यासाठी या ठिकाणी मेंढ्याचा एक गोठा उभा केला होता, मेंढ्या घेतल्या होत्या आणि या ठिकाणी जी काही मीटरची वायर असतं त्याला जी सपोर्टची जी तार असते ती तार बांधलेली त्या दिवशी पाऊस चालू होता आणि इथं ती हलवून पत्र्याला करंट लागलं आणि करंटच्या लागल्यामध्ये एवढं प्रचंड जवळपास 2 ते 2.5 लाखाचं नुकसान झालं त्याच्यामध्ये। त्यांचं 7 मेंढ्या आहेत त्या ठिकाणी आणि 2 शेळ्या आणि 1 म्हैस आहे आणि हे सर्व गाभणे जनावर आहेत। त्याच्यामुळे माझी अशी प्रशासनाला मागणी आहे याच्या माध्यमातून की ताबडतोब या कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला किंवा मेंढपाळाला या ठिकाणी शासनाच्या वतीने ताबडतोब मदत त्या ठिकाणी जाहीर करावी आणि त्यांना असं मी शासनाकडे मागणी करतो। शहाजी सुरवसे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत औसा तालुक्यातल्या तपसे चिंचोलीचे। त्यांच्याकडं सरकारच्या पशुवैद्यकीय जो पशुसंवर्धन विभाग आहे त्यांनी तातडीनं लक्ष देऊन त्यांना मदत करायला हवा, तेव्हाच हा शेतकरी कुठे उभा टाकायला मदत होईल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।